तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। साहेब एवढं कमी वेळात कसं लग्न लावणार? तो रुद्र बाहेर गेलाय, तो कधी येईल इथं? नाही येणार तो. मारू नका, मी तुमच्या भल्याचंच बोलते साहेब. म्हणजे तुम्हाला वेळ पाहिजे ना, मी देते ना वेळ. तुमचं गुपित कळलंय मला. मी तुमचं गौरीशी लग्न लावून द्यायला मदत करते. तुम्ही माझ्यासाठी कशाला कराल एवढं? मी तुमच्यासाठी नाही करत आहे, म्हणजे माझ्यासाठी करते. गौरी डोक्यावर मिरे वाटायला लागलीये माझ्या. दिव्या आधीतनं गेली ना की आश्रमात मला माझ्या मनासारखं वागता येईल. पण तुमच्यावर का म्हणून विश्वास ठेवायचा मी? घ्या आता. ठीक आहे साहेब, मी एक काम करते, रुद्रला आश्रमापासून लांब ठेवते, मग तर विश्वास ठेवाल ना? काय करणार आहे तुम्ही? ते माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त लग्नाचं बघा. जा, तयारीला लागा. काय झालं असेल आश्रमात? ते घेऊन गेले असतील का गौरीला? हॅलो रेवती मॅडम, एक प्रॉब्लेम झालाय. तुमच्या रुद्रने सगळीकडे नाकाबंदी केली, यांना बाहेर पडताच येईना. मग इथंच लग्न करणार आहेत ते, पण लग्नाचं इधी म्हटलं तर थोडा वेळ लागणारच ना. तुमचा रुद्र गेलाय बाहेर, तो यायच्या आधी लग्न झालं पाहिजे. मॅडम, त्याला काहीतरी करून बाहेर गुंतवून ठेवाल का? एवढंच करायचंय. हे काम झालं की तुमच्या मागची ही पिढा कायमची गेलीच समजा, आणि माझ्या मागची पण. रोहित भाऊजी, काही कळलं का? काहीच. कोणीतरी किडनॅप केलं असणार. हॅलो हॅलो मॅडम, हॅलो. हे बघ, वेळ मिळेल असं सांग त्यांना, आणि मी जे सांगते तेवढंच कर, लवकरात लवकर. असं कसं काहीतरी तर सापडलं असेल. माफ करा मिस्टर रुद्र, आम्ही सगळीकडे तपास केला पण हाती काहीच लागलं नाही. जस्ट इम्पॉसिबल. कार्यक्रमातून एक व्यक्ती गायब होते म्हणजे तेही काही मिनिटात. याचाच अर्थ त्यांना पळवणारी व्यक्ती ही आश्रमाच्या आसपासच होती. कोण असू शकेल अशी व्यक्ती? जयाबाई, तुमची सवत येणारी सवत. तयार राहायचं बरं. आईला गौरी काय नशिबाने डोळं उघडल ते चट माझ्या मिठीतच. तिला काही कळायच्या आतच तिचं माझ्याशी लग्न झालेलं असणार. रुद्र सर असं नाही होऊ देणार. ते कधी बी परत येतील.
आता काय करायचं? अरे घाबरलो ना मी. बघ माझे हात बघ कसे थरथर करताय. बघ काही येडा समजती का मला? मॅनेज केलंय सगळं मी. असं गुंडाळू ना त्याला का 7 जन्म तो शोधू शकणार नाही. आता गौरी फक्त माझीच. तू बस म्हणावं शोधित. ते कोण आहेत ना त्यांना आम्ही शोधून काढूच. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्याने कोणी त्यांना पळवलंय ना ती व्यक्ती त्यांच्यावर आधीपासूनच नजर ठेवून असणार आहे. शिवाय ती प्रोफेशनली असणार आहे. त्याशिवाय हे शक्य नाहीये. मला त्यांचं कौतुक नाही ऐकायचंय. तुम्ही लवकरात लवकर गौरीजींना शोधून काढा प्लीज. हे बघा रुद्र सर, आम्ही प्रयत्न करतोच आहोत. पण त्या रात्री त्या सुमारास आश्रमाजवळून फार गाड्या गेलेल्या नाहीयेत. शिवाय आम्ही अनेक ठिकाणी नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी केली, पण त्यातही काही हाती लागलेलं नाहीये. त्यामुळे गौरीजी तिथेच आसपास कुठेतरी असण्याची शक्यता जास्त आहे. हो मग आणखी माणसं पाठवा, शोधा गौरीजींना. नक्कीच. तुम्हाला कोणावर काही संशय नाही? कदाचित ती व्यक्ती कार्यक्रमात येऊन गेलेली असेल. पण कुठली अनोळखी व्यक्ती कार्यक्रमात आलीच नव्हती. बघूयात काही मिळतंय का. सकाळीच कार्यक्रमाची रेकॉर्डिंग साथे आले, त्यात कुठला काही अनोळखी चेहरा किंवा सस्पेक्टेड मुवमेंट काही दिसतंय का मला सांगा.
हॅलो रुद्र रुद्र किडनॅपरची चिठ्ठी आली आहे. काय? हो. किडनॅपरची चिठ्ठी? इकडे याची तुला गरज नाहीये. रुद्रशेठ, आता गौरी फक्त माझीच. दादू, गौर, गौरीची आठवण येते ना. तुमचं दुःख मी समजू शकते. पोरांची पण अवस्था बघवणं झाली. अहो ताई, म्हणायला अनाथ आश्रम म्हणजे गौरी येण्याआधी आश्रमच होता. आता आमचं हे घर झालंय. हो, गौरीने या आश्रमाला घर बनवून टाकलंय. असताना आम्हाला कधीच एकटेपणा जाणवला नाही. आज खऱ्या अर्थाने ही पोरं अनाथ झाल्यासारखी वाटते. या पोरांचंच काय, मलाही अनाथ झाल्यासारखं वाटतंय. साहेब उरका पटकन. हारलेली मॅच परत जिंकायची तुम्हाला. उगीच काही गडबड झाली ना तर लई महागात पडली. तो रुद्र यायच्या आत आवरा लवकर साहेब. ए बाळ्या, तू तोंड बंद कर. सारखा तोंडाचा बाजा वाजवतो. आता मला राहत नाहीये. कधी एकदा हिच्याशी लगीन करतो असं झालंय. उघड उघड ती कोणी. अरे उघड. ए गौरी राणी, अगं आमच्याकडे बघ. वाईस आमच्या डोळ्यासनी डोळा तर विडो. बाळ्या चेहरानेच खुल्ल्यागत दिसतोय. आता कधी एकदा लगीन करतो असं झालंय. ते आजकालची पोर काय म्हणतात? लवशिप देती का? नाही नाही, आय लव यू. आय लव यू गौरी. काही बोलायचंय का? हो साहेब, तुम्ही आय लव्ह यू म्हटले ना. तिलाही म्हणायचं असेल तुम्हाला आय लव्ह यू टू. अरे मग चांगलंच आहे ना. नुसत्या कल्पनेने गुदगुल्या झाल्या माझ्या अंगाला.
पाहिजे तेवढं बोल. बोलते ना आय लव्ह यू कणके पाटील. अगं बोल बोल. अगं बोल की बोल. आय लव्ह यू. अगं बोल. अगं बोल ना आय लव्ह यू. वाचवा 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 वाचवा. गौरी आई गौरी आली. गौरी 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 पुढे यायचं काम नाही. हा पुरण घाबरू नका. थांबा गौरी थांब तिथेच. नाहीतर उभा कापेन. आई आई. ओ पाटील काय करताय तुम्ही? हिशोब हिशोब करतोय. ते आजकालची पोरं काय म्हणतात रे बाळा? साहेब कर्मा कर्मा. हा कर्मा. त्याचं काय भरत पृथ्वी म्हण गोल फिरती पण आमच्या बाबतीत जरा लवकरच गोल फिरली. फिरून तिथंच आलो आम्ही कुत्र्याच्या शेपटीगत. गावभरीच्या माग फिरलो पण ही गावली नाही. आणि आज शांत बसल्यावर तोंडापाशी आली. मग आली तर सोडीन का मग हिला? ओ पाटील तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाही. तुम्हाला काय पाहिजे? गौरी. गौरी हिच्याशी लगीन करायचंय मला. नाही मला नाही करायचंय लग्न. मी नाही करणार लग्न. मला फक्त रुद्र सरांशी लग्न करायचंय. सोडा मला. सोडलं गौरी. काय ग तू लय माज आलं होय तुला? उगाच मार खायची हौस आली. अरे आपली लायकी काय? आपण वागतो काय? मला विरोध करण्या इतपत लायकी आहे का तुझी? तोंड बंद ठेवायचं. परत तोंड उघडलंस ना एक दिन ठेवून. गौरी चल मागो. याच्या गोळी घाली ना. ओ चंद्रिकाबाई या पिलावडीला आत टाका नाही तर मूर्त टळेल. जा लवकर. हो साहेब. चंद्रिका काय करतेस? आश्रमाला मुक्त करते या गौरीपासून. चंद्रे ओरडायचं काम नाही काय? डोक्यावर बसू का हिला? फार झाली तुमची बडबड. उरका लवकर. तिचा मजनू यायच्या आत लगीन उरकून टाकायला पाहिजे. चंद्रिकाबाई बाळ्या जा लवकर. घाबरू नका. चंद्रे दार उघड. चंद्रे दार उघड. चंद्रे
रडू नको, काही होणार नाही मला. आणि मी काय शिकवलंय तुला? रडायचं नाही, लढायचं. ही लढणार 100 पुस्तक येतो का तुला? हो मी लढणार माझ्या आईसाठी. आणि फक्त पार्टनरशीच आईचं लग्न होणार, बाकी कोणाशीच नाही. समजलं का? जाऊ देव, जाऊ देव, लहान आहे ती. पोरांना नका मारू, सोडा त्यांना. काय गे, नवरा सोडून सगळ्याचा पुळका येतो का तुला? ज्या ताटात खाती तिथंच घाण करती. ओ चंद्रिकाबाई, हिला पण आत टाका. हे बाळे, हिला पण टाका. मिट्टी मिट्टी